समुद्रात बुडणारा व्यक्ती हा काही वेळातच समुद्राच्या काठावर फेकला जातो। पण आज सकाळी छत्रपती संभाजीनगर येथील 5 तरुण गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर पोहताना लाटेबरोबर वाहून गेल्याचे धक्कादायक वृत्त महाराष्ट्रभर पसरलं। काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना म्हटली जाते, कारण एखाद्याच्या घरातील तरुण अशा पद्धतीने निघून जावा ही घटनाच कल्पनातीत आहे। छत्रपती संभाजीनगर येथून आलेल्या 19 तरुणांपैकी काहींनी आज शनिवारी सकाळी गणपतीपुळे येथे समुद्रात पोहण्यासाठी सुरुवात केली आणि समुद्राची एकच लाट या तरुणांना आपल्या प्रवाहाबरोबर घेऊन गेली। पाहणाऱ्यांनी असं सांगितलं की जेव्हा लाटेबरोबर हे तरुण वाहत जात होते तेव्हा एकमेकांना वाचवण्यासाठी प्रयत्न या तरुणांनी केला, पण ते एकमेकांना वाचवू शकले नाहीत। छत्रपती संभाजीनगरच्या या तरुणांवर काळानं घाला घातला। जेव्हा ही बातमी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांना समजली, त्यांनी तात्काळ गणपतीपुळेकडे धाव घेऊन स्वतः युद्ध पातळीवर हे शोधकार्य करण्यासाठी गणपतीपुळे समुद्रात बोटीमधून गेले। कॅमेरामधून त्यांनी पाहण्याचा प्रयत्न केला। त्याचवेळी कोस्टल गार्डची मदत घेण्यात आली। मच्छीमारांच्या बोटीही शोधकार्यात आहेत। जीवरक्षकांची मदतीसाठी बोलावण्यात आलं। अजूनही शोध लागलेला नाही। छत्रपती संभाजीनगरमधून या तरुणांचे पालक गणपतीपुळ्याच्या दिशेनं निघाले। आज गणपतीपुळे इथे समुद्रकिनाऱ्यावर साधारणतः 10 ते 10:30च्या दरम्यान 19 छत्रपती संभाजीनगरचे बिडकींची काही मुलं इथे समुद्रामध्ये पाण्यामध्ये पोहण्यासाठी उतरले असतात। त्यातील 5 जण वाहून गेल्याची घटना घडलेली आहे। सध्या कोस्ट गार्ड आणि इतर मच्छीमार बांधवांच्या बोटींनी त्यांचा शोध सध्या सुरू आहे। पोलीस घटनास्थळी दाखल आहे। DSP नितीन बगाटे आणि आमची पूर्ण टीम या कार्यासाठी लागलेली आहे। बाकी मुलांना वाचवण्यात यश आलेलं आहे। बाकी 14 मुलं इथे सुखरूप आहेत। जे मध्ये मुले गेलेले आहेत त्यांचा शोध सुरू आहे ते असे की आदित्य राऊत, अनिकेत हिवराळे, आनंद नरवडे, प्रेम आदमाने, यश कांबळे हे 5 मुलं समुद्रामध्ये गेलेले आहेत वाहून। त्यांचा शोध सध्या सुरू आहे आणि पुढील तपास पोलीस करत आहेत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।